नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज सिलेबसला स्टार्ट करणार आहोत आणि 12th सायन्स केमिस्ट्रीचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह त्याला आज आपण सुरुवात करणार आहोत. ओके, सो द नंबर ऑफ चॅप्टर इज नंबर 10 आणि चॅप्टरचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, नाउ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं प्रथम मी ते तुम्हाला सर्वांना समजावून सांगतो. ओके, तर याची सुरुवात जी आहे ती आपल्याला करावी लागणार हायड्रोकार्बन्स पासून. ओके, आता बेसिकली हायड्रोकार्बन्स म्हणजे काय असतं तर याच्यामध्ये सिम्पली दोन वर्ड आहेत. पहिला वर्ड आहे हायड्रो. हायड्रो म्हटल्यानंतर हायड्रोजन आणि सेकंड वर्ड आहे कार्बन. तर हायड्रोजन आणि कार्बन या दोघांचे जे कंपाऊंड्स आहेत यांना आपण बोलतो हायड्रोकार्बन्स. ओके, तर हे हायड्रोकार्बन्स जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे आपण क्लासिफाय करू शकतो. But basically there are two types of hydrocarbons. त्यातला पहिला हायड्रोकार्बन आहे ज्याला आपण बोलतो अॅलिफॅटिक हायड्रोकार्बन. ओके, आणि सेकंड हायड्रोकार्बन असतो दॅट इज कॉल्ड ऍज अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके, मग आता अॅलिफॅटिक म्हणजे काय असतं? अॅलिफॅटिक मध्ये स्ट्रेट चेन कंपाऊंड्स असतात, रिंग टाईपचं स्ट्रक्चर आपल्याला दिसत नाही. आणि त्या उलट म्हणजे इन अपोजिट टू अॅलिफॅटिक हायड्रोकार्बन्स अॅरोमॅटिक मध्ये आपल्याला रिंग टाईपचं स्ट्रक्चर दिसतं. फॉर एक्झाम्पल बेन्झिन रिंग. ओके, तर हायड्रोकार्बन्सचे हे टाईप आहे. पण आपला मेन मुद्दा किंवा मेन टाईप आहे तो म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग बेसिकली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काय आहे त्यासाठी आपल्याला हायड्रोकार्बन्स काय असतं ते आपण बघितलं. त्यानंतर 17th कॉलम जो आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलचा, या 17 कॉलम मध्ये काही एलिमेंट्स आहेत. ते एलिमेंट्सचे नावं मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट फ्लोरीन, देन क्लोरीन, देन ब्रोमीन, देन आयोडीन अँड देन ऍस्टेटाईन. इन जनरल हे जे 17th ग्रुपचे एलिमेंट्स आहेत किंवा 17 कॉलमचे एलिमेंट्स आहेत या सर्वांना आपण बोलतो हॅलोजन्स. आणि हे जे हॅलोजन्स आहेत यांना इन जनरल डिनोट केलं जातं बाय लेटर एक्स. आता या दोघांचं काय रिलेशन ते मी तुम्हाला सांगतो. लेट अस टेक वन हायड्रोकार्बन. द व्हेरी फर्स्ट हायड्रोकार्बन इज नथिंग बट मिथेन, ज्याला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. दिस इज नथिंग बट मिथेन. मिथेनचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर सेंटरला कार्बन, देन 4 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड अँड 4 हायड्रोजन्स आर अटॅच टू कार्बन. मग आता करायचं काय? अगदी सिंपल. हायड्रोकार्बन मध्ये हायड्रोजन ऍटमला काढून त्याच्यापैकी म्हणजे हॅलोजन पैकी कुठलाही एक हॅलोजन जर तुम्ही इथे अटॅच केला डायरेक्टली टू कार्बन, देन द कंपाऊंड विच इज फॉर्म इज नथिंग बट कॉल्ड ऍज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हे कंपाऊंड जे आहे जे तयार झालं ज्यामध्ये हॅलोजन ऍटम इंट्रोड्यूस झालेला आहे इन प्लेस ऑफ हायड्रोजन, याला आपण म्हणू शकतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग एकच हायड्रोजन ऍटम आपण रिप्लेस करू शकतो का? नाही, आपण मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम सुद्धा रिप्लेस करू शकतो. इफ वी रिमूव्ह दिस हायड्रोजन you can add here one halogen, you can add here also halogen and you can add here also halogen. So in general जे कंपाऊंड तयार झालं यालाच आपण बोलतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, सो दिस इज नथिंग बट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छितो की लेट अस टेक वन एक्झाम्पल फॉर दिस पर्टिक्युलर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल विल बी लाईक दिस CH3 सिंगल बॉन्ड Cl. आता याचं नेम कसं तयार होतंय? CH3 ऍक्च्युअली
CH4 म्हणजे मिथेन. यातनं एक हायड्रोजन जर तुम्ही काढून टाकला तर बनतो CH3 डॅश. या ग्रुपला आपण बोलतो मिथिल. सो दिस इज नथिंग बट मिथिल. ओके. आणि पुढे क्लोरीन ऍटम म्हणजेच हॅलोजन ऍटम अटॅच झालाय म्हणून याला आपण म्हणू शकतो क्लोराइड. ओके. सो दिस इज द कॉमन नेम आणि याचा IUPAC नेम आहे क्लोरोमिथेन. दॅट इज देयर इज अ 1 कार्बन. ओके. सो नॉमेनक्लेचर पार्ट आपण नंतर बघू. So this is the one example. You can take another example also. CH3 single bond CH2 single bond Br. Okay. Now here there are 2 carbon atoms. 2 carbon atoms आहेत. ओके. म्हणून या ग्रुपला आपण बोलणार इथिल. ओके. bromine is attached here, so we call it as a ethyl bromide or IUPAC नेम याचं येणार ब्रोमो इथेन. ठीक आहे. तर हे झालं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता एक पुढचा क्वेश्चन जो सर्वांना पडतो तो असा की हाऊ दिस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर क्लासिफाईड. ओके. सो यांचं क्लासिफिकेशन जे आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं ते आपण बघू. सो ब्रॉडली इट इज क्लासिफाईड into 2 types. Basically, so let us see the classification of halogen derivatives. Basically, it is classified into 2 types. 2 types मध्ये याला क्लासिफाय केलं जातं. ओके. मग ते 2 बेसिस कुठले आहेत ते आपण आता इथे डिस्कस करू. ओके. पहिला बेसिस आहे halogen derivatives are classified on the basis of, okay, on the basis of hydrocarbon skeleton. Hydrocarbon skeleton to which halogen atom is attached. ओके. याचं मिनिंग मी समजावून सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा आपण बेसिस समजावून घेऊ. ओके. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. स्केलेटन म्हणजे काय असतं? आपल्या बॉडीमध्ये स्केलेटन असतो, सापळा ज्याला आपण बोलतो. ओके. तसंच एखादा फॉर्म्युला जो असतो, ऑर्गॅनिक फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याच्या आतमध्ये चेन असतात. ओके. कारण कार्बनची प्रॉपर्टीज ती आहे की कार्बन हा चेन कंपाऊंड्स तयार करतो. ओके. सो हायड्रोकार्बन स्केलेटन हा कुठल्या प्रकारामधला आहे, कुठल्या टाईप मधला आहे की ज्याला हॅलोजन ऍटम अटॅच आहे. ओके. मग हे झालं पहिलं क्लासिफिकेशन, पहिला बेसिस. याला अजून आपण टाईप बघू. आणि दुसरं बेसिस जे आहे, दुसरं बेसिस असं आहे की ऑन द बेसिस ऑफ, ओके, on the basis of number of halogen atoms. Okay. On the basis of number of halogen atoms. म्हणजे किती हॅलोजन ऍटम्स त्या कंपाऊंड मध्ये आहेत. ओके. त्यांचा जो नंबर आहे बेसिकली ते सेकंड क्लासिफिकेशन इथे आहे. ठीक आहे. आता सुरुवात आपल्याला इथनं करायची की on the basis of hydrocarbon skeleton, how these halogen derivatives are classified. Okay. So let us see in detail की कशा पद्धतीने याला क्लासिफाय केलं जातं. ठीक आहे. आधी आपण याचे टाइप्स बघणार आणि नंतर ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ऍटम बघणार. ठीक आहे. सो याचे 4 टाइप्स जे आहेत ते पडतात. हायड्रोजन स्केलेटन टू विच halogen hydrocarbon skeleton to which halogen atom is attached. Okay, so what is the number 1? The very first thing is nothing but called as haloalkanes. Okay, कुठला टाइप पडतो? haloalkanes. त्यानंतर second type is nothing but called as haloalkenes. Okay, त्यानंतर थर्ड टाइप जो पडतोय that is nothing but haloalkynes आणि लास्ट that is
number 4, which is called as haloarenes. Okay, so these are the 4 types which is classification on the basis of hydrocarbon skeleton. आता याचं मिनिंग पहिले आपण समजावून घेऊ. एक गोष्ट लक्षात घ्या, या टाइप मध्ये हॅलोजन ऍटम इज ओनली वन, एकच हॅलोजन ऍटम असणार आहे. आणि डिफरन्स कुठे येईल मग, तर कार्बन स्केलेटन, हायड्रोकार्बन स्केलेटन म्हणजे जी कार्बनची चेन आहे तिच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. ओके, मग आता इथे हॅलो अल्केन्स बद्दल आपण बोलू, तर त्यासाठी अल्केन्स काय असतं हे आपल्याला पहिले माहिती पाहिजे. ओके, मग अल्केन्स म्हणजे काय? अल्केन्स म्हणजे असे हायड्रोकार्बन्स ज्याच्यामध्ये जो ऍक्च्युली सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, ज्यामध्ये सगळे कोणते बॉन्ड असतात, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात. ओके, हॅलो अल्किन्स. आता याच्यामध्ये अल्किन्स, परत एकदा अल्किन्स म्हणजे काय? अल्किन्स मध्ये सगळे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात. आणि अल्काइन्स मध्ये देर इज अ कार्बन कार्बन ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. आणि राहिला प्रश्न ऍरिन्सचा, तर ऍरिन्स मध्ये जे स्ट्रक्चर असतं ते अरोमॅटिक रिंग टाइपचं स्ट्रक्चर असतं. फॉर एक्झाम्पल बेन्झिन रिंग. ओके, सो देर इज अ क्लोज स्ट्रक्चर. ओके, आता हे जे चौघ आहेत यांचे मी तुम्हाला एक्झाम्पल्स देतो आणि एक्झाम्पल्स बघितल्यानंतर तुम्हाला या सगळ्यांमधला डिफरन्स कळेल. ओके, सो लेट अस टेक वन एक्झाम्पल हियर. ओके, वन एक्झाम्पल ऑफ each type. First example, haloalkanes. So this is the example, CH3 single bond CH2 single bond X. आता यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता देर इज ओनली वन हॅलोजन ऍटम. आणि कार्बनच्या चेन कडे तुम्ही लक्ष द्या. कार्बनच्या चेन मध्ये सगळेच्या सगळे कोणते बॉन्ड्स आपल्याला दिसत आहेत? सिंगल बॉन्ड्स दिसत आहेत. म्हणजे सगळेच्या सगळे हे सॅच्युरेटेड कार्बन्स आहेत. ओके, सो दिस इज नथिंग बट हॅलो अल्केन. आता हॅलो अल्किन्स आपण बघू काय होतं ते. एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड X. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिसतं? दोघांना तुम्ही कम्पेअर करा. सिमिलॅरिटी काय? हॅलोजन ऍटम इज वन. ओके, बट कार्बनची जी चेन आहे या चेन मध्ये डबल बॉन्ड आलाय. आणि डबल बॉन्ड म्हटल्यावर आपल्याला पटकन सांगता यायला पाहिजे की हे काय असतं? अल्किन्स. ओके, त्याच्यानंतर हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइन्स मध्ये काय होतं बेसिकली? सो स्ट्रक्चर विल बी लाईक दिस, CH ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड X. अगेन सिमिलर, X हा एकच असणार हॅलोजन ऍटम, बट हियर यू कॅन ऑब्झर्व देर इज अ कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आणि म्हणून हा कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? हॅलो अल्काइन्स. आणि राहिला प्रश्न हॅलो ऍरिन्सचा, तर अगदी सिंपल स्ट्रक्चर याचं राहील. सो दिस इज नथिंग बट ए क्लोज स्ट्रक्चर. ओके, लेट अस टेक दिस एज अ बेन्झिन रिंग. आणि या बेन्झिन रिंग मध्ये तुम्ही कुठे पण हॅलोजन ऍटम अटॅच करून टाका कुठल्याही पोझिशनला, तर हा जो तयार इकडे झालाय दिस इज नथिंग बट हॅलो ऍरिन्स. ओके, सो पहिलं जे क्लासिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे काय? ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. स्केलेटन म्हणजे काय? चेन. कार्बनची चेन कुठल्या प्रकारची आहे त्यानुसार हे क्लासिफिकेशन केलं जातं. ठीक आहे, आता याच्यामध्येच सेकंड क्लासिफिकेशन जे आपल्याला बघायचं आहे बेसिकली. सो सेकंड क्लासिफिकेशन असं होतं की ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ऍटम्स. ओके, नंबर ऑफ हॅलोजन ऍटम्स, किती हॅलोजन ऍटम्स प्रेझेंट आहेत कंपाऊंड मध्ये, फॉर्म्युलामध्ये, त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, सो बेसिकली इथे सुद्धा टोटल 4 टाइप्स तुम्हाला बघायला मिळतील. ओके, मग यामध्ये पहिला कुठला येतो? ओके, सो पहिला येईल याच्यामध्ये मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो म्हणजे वन
सिंगल. ओके. सेकंड यामध्ये येतं डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा डाय हॅलोजन कंपाऊंड्स. थर्ड कॅटेगरी दॅट इज कॉल्ड ॲज ट्राय हॅलोजन कंपाऊंड्स. ओके. आणि जर मोर दॅन 3 असेल तर इन जनरल त्याला टेट्रा नाव नाही दिलं जात. जनरली त्याला बोललं जातं पॉली हॅलोजन कंपाऊंड्स. येतंय लक्षात? सो दिस इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. मग मोनो म्हणजे मी काय सांगितलं? ओनली वन. म्हणजे यामध्ये एकच हॅलोजन ऍटम असणार. डाय 2, ट्राय 3 आणि मोर दॅन 3 असेल तर इट इज कॉल्ड ॲज पॉली. पॉली म्हणजे अनेक, पुष्कळ. ओके. सो मोर दॅन 3 असेल तर पॉली. मग आता याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया जी आहे याची क्लिअर होईल. ओके. सो लेट अस टेक द फर्स्ट एक्झाम्पल. सगळ्यांनी लक्ष द्या. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड X. आपण हा फॉर्म्युला आता थोड्या वेळापूर्वी बघितलेला आहे हॅलो अल्केन्स मध्ये. ठीक आहे. तोच इथे लिहिलेला आहे. हा कार्बनचा स्केलेटन आहे. फॉरगेट अबाउट दिस. आपल्याला आता स्केलेटन वरती फोकस नाही करायचा. आपल्याला काउंट करायचे आहे नंबर ऑफ हॅलोजन ऍटम. किती हॅलोजन ऍटम आहे? 1. 1 म्हणजे सिंगल. सिंगल म्हणजेच त्याला केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये बोलतात मोनो. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता डाय हॅलोजनचे जे आहे त्याच्यामध्ये सब टाईप पडत आहे. त्यामुळे मी तुम्हाला इकडे वेगळ्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतो. ओके. सब टाइप्स ऑफ डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग आता 2 फॉर्म्युले मी इथे लिहितोय. ते 2 फॉर्म्युलाज तुम्ही ऑब्झर्व करा. फर्स्ट फॉर्म्युला असा आहे CH3 सिंगल बॉन्ड CH. ओके. CH सिंगल बॉन्ड X सिंगल बॉन्ड X. ओके. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. आणि आणखी एक फॉर्म्युला मी लिहितोय CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड X सिंगल बॉन्ड X. ओके. आता पहिलं तर आपल्याला हे बघायचंय की कुठल्या कॅटेगरीमध्ये हे येतंय. 1, 2, 1, 2 म्हणजे थोडक्यात हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? डाय हॅलोजन कंपाऊंड्सचे एक्झाम्पल्स आहेत. ओके. मग आता फरक काय दोघांमध्ये? आपण एक काम करू. हे दोन्ही स्ट्रक्चर आपल्याला वेगवेगळे दिसत आहेत. आपण याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करू. ठीक आहे. हाऊ मेनी कार्बन्स? 2 कार्बन्स. हिअर ऑल्सो 2 कार्बन्स. सो आय विल राईट हिअर C2. ठीक आहे. हायड्रोजन काउंट करा. 2 + 2 4, 3 + 1 4. सो C2H4. ओके. अँड 2 हॅलोजन्स आर देअर. सो आय विल राईट हिअर X2. तर तुम्ही ऑब्झर्व करत असाल की दोघांचाही फॉर्म्युला कसा आहे? सेम. कुठला? मॉलिक्युलर फॉर्म्युला. पण दोघांचे स्ट्रक्चर्स कसे आहेत? डिफरंट आहेत. आणि हे आपण ऑलरेडी शिकत आलेलो आहे की जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल आणि स्ट्रक्चर्स जर डिफरंट असतील तर वी कॉल देम ॲज, येस यू आर राईट, युअर प्रेडिक्शन इज राईट, दे आर कॉल्ड ॲज आयसोमर्स ऑफ इच अदर. म्हणजे हे दोन्ही पण एकमेकांचे आयसोमर्स आहेत. ओके. मग दोघांमध्ये फरक काय? मग नाव कसं द्यायचं दोघांना? फॉर्म्युला तर दोघांचा सेम आहे. म्हणून नाव देताना असे दिले जातात. आधी मी याचं नाव सांगतो. दिस इज कॉल्ड ॲज विसिनल डायहॅलाइड. काय बोलतात त्याला? विसिनल डायहॅलाइड. आता विसिनल हा शब्द कुठून आला? तर दिस इज द वर्ड विच इज केम फ्रॉम द वर्ड विसिनिटी. विसिनिटी म्हणजे शेजारी, नेबरहुड. मग इथे विसिनलच का नाव दिलं? तर हे बघा, हे दोघं हॅलोजन ऍटम या 2 कार्बनला अटॅच आहे जे दोघं शेजारी आहेत. सो दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज विसिनल डायहॅलाइड. आणि तोच जर तुम्ही हा बघितला तर हे दोघंही हॅलोजन ऍटम्स हे एकाच कार्बनला अटॅच आहे. दे आर अटॅच टू 1 कार्बन ओनली. ओके. सो दिस टाइप ऑफ हॅलाइड इज कॉल्ड ॲज जेमिनल डायहॅलाइड.
हॅलाइड. ओके, सो लक्षात राहील, सो लक्षात असू द्या. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही आहे, नवीन टेक्स्टबुक मध्ये, पण लक्षात असू द्या. ओके, लेट अस स्टार्ट. आता हे जे आपण क्लासिफिकेशन बघितलं, इट इज नथिंग बट डायहॅलाइड. आता नेक्स्ट याच्यामध्ये जो राहतोय तो आहे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ट्रायहॅलोजन आणि पॉलीहॅलोजन. पॉली म्हणजे काय, इट इज नथिंग बट मोर दॅन 3. तर ट्रायचे मी तुम्हाला एक्झाम्पल्स देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लेट अस सी द एक्झाम्पल्स फॉर ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे पहिलं एक्झाम्पल, CH2 सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2. प्रत्येक कार्बनला एक एक हॅलोजन तुम्ही अटॅच करून टाका. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ व्हॉट, halogen derivative, that is trihalogen compound. Okay, you can take one more example. If the ring is aromatic ring, means if ring is benzene ring, okay, so you can attach like this, X, X and X. या पद्धतीने this is nothing but again trihalogen derivatives. Okay, so hope सगळ्यांना क्लासिफिकेशन जे आहे, बेसिक क्लासिफिकेशन हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं, ते तुम्हाला लक्षात आलेलं असेल. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत याच्या पुढचा पार्ट बघणार. सिलेबस मध्ये खरं तर डाय ट्राय पॉली नसतात, आपल्याला फक्त मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असतात. तर उद्याचं जे आपलं लेक्चर राहील किंवा नेक्स्ट जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्यामध्ये मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह याचं क्लासिफिकेशन आपण डिटेलमध्ये बघणार. ओके, थँक्स सो मच.